सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. तर आजची आपली गोष्ट आहे सुखी संन्यासी. संन्यासी सुखीच राहतात नाही का, आणि गृहस्थ लोक दुखी राहतात, बरोबर. पण संन्यासी ही कोणी कोणी दुखीच राहतात आणि उलट सरळ होतच राहते. तर ह्याकरिता जातक ग्रंथमध्ये गाथा म्हटलेली आहे, एक तटस्थ मानसी एक सहजची आळशी, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी, एक ध्यानी करीती जप एक बैसुनी घेती झोप, एका सर्वस्वाचा त्याग एका पोटासाठी जग, एका भक्ती पोटासाठी एका देवासाठी गाठी, धर्मपोटी एका फळे दोन म्हणे तुका. तर ह्या गाथेचा अर्थ असा आहे, एक तपस्या करणारा राहते तर एक आळशी राहते, बरोबर आहे. एक माणूस, एखादा व्यक्ती किंवा बरेचसे लोक, काही लोक तपस्या करणारे राहतात तर काही लोक आळशी राहतात. दोन्ही एकसारखे दिसतात, दोन्ही माणसं एकसारखे दिसतात, पण त्यांच्यातला फरक फक्त पारखी माणूसच जाणू शकतो. कुणीही जाणू शकते का? नाही. त्याचप्रमाणे एक व्यक्ती ध्यान करणारा राहते आणि एक व्यक्ती झोपा काढणारा राहते, बरोबर आहे. आणि एक सगळं काही सोडून साधू बनतो, एक माणूस सगळं काही आपलं सोडून साधू बनतो, आणि एक पोटासाठी परिश्रम करणारा असतो, आपल्या पोटपाण्यासाठी मेहनत करतो, काम करतो, परिश्रम करून जगतो. तर अशा प्रकारे ह्या गाथेचा अर्थ आहे. एकेकाळी बोधिसत्व औदिच्य ब्राह्मण कुलामध्ये जन्मला होता. एकेकाळी काय झालं, बोधिसत्वांचा जन्म औदिच्य ब्राह्मण कुळामध्ये झाला होता. तो वयात आल्यावर गृहस्थाश्रमाला कंटाळून परिव्राजक झाला. आपले बोधिसत्व वयामध्ये आले आणि वयात आल्यानंतर गृहस्थ जीवनाला कंटाळले आणि गृहस्थ जीवन त्यागून ते परिव्राजक झाले व हिमालय पर्वतावर ते राहू लागले. आणि राहायला कुठे गेले मग ते? परिव्राजक झाले तर हिमालय पर्वतावर राहू लागले. त्यांच्याजवळ तेथे बरीच शिष्य शाखा जमली आणि त्यांच्याजवळ अशा प्रकारे मग खूप सारे शिष्य जमले. एका वर्षा ऋतूत तो फिरत फिरत काशीला आला. एका वर्षा ऋतूमध्ये काय झालं, ते फिरत 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 वाराणसीवरून कुठे गेले? काशीला गेले. व तेथील राजाच्या उद्यानात त्याने राजाच्या आग्रहास्तव पावसाळ्याचे 4 महिने घालवले. आणि काशीला गेल्यानंतर तिथे राजाच्या उद्यान होता, तर त्या उद्यानामध्ये राजाने आग्रह केलं होतं की त्यांना की तुम्ही इथेच आता 4 महिने जे आहेत पावसाळ्याचे तुम्ही इथेच घालवावेत. तर त्यांनी राजाच्या आग्रहास्तव पावसाळ्याचे 4 महिने तिथे घालवले. पावसाळा संपल्यावर तो आपल्या शिष्यांसोबत पुन्हा हिमालयावर जाण्यास सिद्ध झाला. अशा प्रकारे 4 महिने त्यांचे कसे तरी निघून गेले आणि पावसाळा संपल्यानंतर ते आपल्या शिष्यांसोबत पुन्हा हिमालयावर जाण्यासाठी तयार झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, आता तुम्ही वृद्ध झालेले आहात. बोधिसत्वांना राजा काय म्हणतो, आता तुम्ही वृद्ध झालेले आहात, हिमालय पर्वताच्या टेकड्यावरून चढण्या उतरण्यास तुम्हाला अतिशय त्रास होणार. तुम्हाला अतिशय त्रास होतो, कारण आता तुम्ही वृद्ध झालेले आहात, म्हातारे झालेले आहात आणि हिमालय पर्वतावर तुम्हाला टेकड्यावरून चढून जावं लागते, तर तुम्हाला चढण्या उतरण्यासाठी खूप त्रास होणार. तेव्हा तुम्ही येथेच राहा व आपल्या शिष्यांना हिमालयावरील आश्रमात पाठवून द्या. म्हणून तुम्ही इथेच राहा, त्या उद्यानामध्ये इथेच राहा तुम्ही, आणि तुमचे जे शिष्य आहेत त्यांना तुम्ही हिमालय पर्वतावर वाटलं तर पाठवून द्या. असं कोण म्हणाला? राजा बोधिसत्वाला म्हणाले. बोधिसत्वाला राजाचे म्हणणे पसंत पडले. बोधिसत्वांना राजाचे म्हणणे आवडले आणि आपल्या एका प्रमुख शिष्याबरोबर सर्व परिव्राजकांना हिमालयावरील आश्रमात पाठवून तो एकटाच त्या उद्यानात राहू लागला. आणि अशा प्रकारे मग बोधिसत्वांनी काय केलं, आपल्या एक त्यांचा प्रमुख शिष्य होता, त्या प्रमुख शिष्यांबरोबर बाकी सगळ्या परिव्राजकांना त्यांनी हिमालय पर्वतावर पाठवलं आणि आपण कुठे राहू लागले? तिथेच राजाच्या उद्यानामध्ये राहू लागले. काशीच्या राजाने त्यांची व्यवस्था चांगली ठेवली होती. काशीचा जो राजा होता तो त्या बोधिसत्वांची व्यवस्था व्यवस्थितपणे करीत होता. बोधिसत्वाचा जो ज्येष्ठ शिष्य काही काळ सर्व परिव्राजकांसह हिमालयावरील आश्रमात राहिल्यावर
बोधिसत्वांचा जो मुख्य शिष्य होता, प्रमुख शिष्य होता, तो काही काळापर्यंत हिमालय पर्वतावर राहिला त्यांच्या शिष्यांना घेऊन. आणि काही काळ तिथे राहिल्यावर सतीर्थ्यांना म्हणाला, गुरुला पाहून पुष्कळ दिवस झालेले आहेत. म्हणजे बरेचसे दिवस झालेले होते. तो तिथे गेला होता हिमालय पर्वतावर. तर त्यांच्या प्रमुख शिष्य म्हणतो बाकीच्या शिष्यांना की आता गुरुला बघून मला पुष्कळ दिवस झालेले आहेत, मला गुरूंना भेटायची खूप इच्छा होत आहे, म्हणून मी त्यांना जाऊन भेटून येतो, त्यांचा समाचार वगैरे घेऊन येतो. तर आता मी एकटाच जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो. तो मुख्य शिष्य बाकीच्या शिष्यांना काय म्हणतो की आता मी एकटा जातो आणि त्यांच्या बराचसा समाचार वगैरे, कशी त्यांची तब्येत वगैरे कशी आहे त्यांना बघून येतो आणि समाचार घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही एकमताने वागून आपल्या तपश्चर्येची अभिवृद्धी करा. मी इथे नसेल, जेव्हापर्यंत मी येत नाही तेव्हापर्यंत तुम्ही छान कठोर तपश्चर्या करून एकमेकाच्या एकमताने वागा. अशा प्रकारे तो बोधिसत्वांच्या मुख्य शिष्य बाकीच्या शिष्यांना म्हणतो आणि तो हिमालयावर राहतो. तर तो हिमालयावरून आता कुठे जाणार? काशीला जाणार आणि भगवान बुद्ध आणि कुणाला भेटणार? बोधिसत्वांना भेटणार. तो अनुक्रमे काशीला येऊन आपल्या गुरुला भेटला असं त्यांनी बोललं. आणि तो मुख्य शिष्य आपल्या गुरुला येऊन काशीला भेटला व संध्याकाळच्या वेळी आश्रमाच्या ओसरीवर चटई टाकून विश्रांतीसाठी पडून राहिला. आणि संध्याकाळ झाली. आता तो हिमालयावरून चढत चढत आला होता, उतरत उतरत, आणि प्रवास पायीच करावा लागत होता. तर तो खूप थकला होता. तर तो आला, गुरूंना भेटला आणि आश्रमाच्या ओसरीजवळ चटई टाकली त्यांनी आणि तिथेच तो विश्रांतीसाठी पडून राहिला. इतक्यात काशी राजा बोधिसत्वांच्या दर्शनाला तिथे आला. काशीचा जो राजा होता त्याच्याच उद्यानामध्ये बोधिसत्व राहत होते. तर तो बोधिसत्वांच्या दर्शनासाठी तिथे आला. तो आश्रमात जात असता त्याला पाहून हा आगंतुक वापस उठला तर नाहीच. जेव्हा राजा आश्रमामध्ये जात होता आतमध्ये, तर हा जो बोधिसत्वांचा शिष्य होता तो बाहेर विश्रांती करत होता, झोपला होता. तर हा शिष्य त्या राजाला बघून उठला तर नाहीच, उठला नाही बघून, आणि उठला तर नाहीच, पण तो काय म्हणत होता? अहो सुख, अहो सुख, असं तो म्हणाला. उठला नाही, राजाकडे बघितलं नाही, काही नाही, आणि काय म्हणतो? अहो सुख, अहो सुख, तो असंच म्हणाला. राजाला या तापसाने आपला योग्य मान न ठेवल्याबद्दल फार वाईट वाटले. राजाला असं वाटलं की हा फक्त सर्वसाधारण माणूस आहे. राजाला बघून राजाचा खूप मान व्हायचा तेव्हाच्या काळामध्ये. राजा आला तर आपण बसू नव्हतो शकत, उभं राहावं लागत होता. तर हा राजाला खूप वाईट वाटलं की मला बघून सुद्धा हा माणूस उभा झाला नाही आणि माझा मान यांनी काही ठेवला नाही. तर राजाला खूप वाईट वाटला. पण बोधिसत्वाच्या मर्यादेस्तव आपला राग आवरून तो आश्रमामध्ये शिरला. पण त्याला वाटलं की आता बोधिसत्व आहेत आणि त्यांचे मान राखून तो आश्रमाच्या आतमध्ये शिरला. कोण? राजा. आणि बोधिसत्वाला नमस्कार करून एका बाजूला जाऊन बसला. आश्रमामध्ये गेला, बोधिसत्वांना नमस्कार केलं आणि एका बाजूला जाऊन बसला आणि बोधिसत्वाला म्हणाला, भदंत, आज आपल्या आश्रमात एक आगंतुक आलेला आहे. तो राजा बोधिसत्वांना म्हणतो की बोधिसत्व, आज आपल्या आश्रमामध्ये एक आगंतुक तापस आलेला आहे असे वाटते, पण तो खरा तापस नसावा अशी माझी समजत झालेली आहे. परंतु तो खरा तपस्वी नाही असं मला समजून आलेला आहे. कोण म्हणतो असा? राजा बोधिसत्वांना म्हणतो. हा मनुष्य मी आश्रमापाशी पोहोचलो तरी तो न उठता खुशाल चटईवर लोळत होता. आणि अशा प्रकारे तो राजा कुणाला सांगतो? बोधिसत्वांना सांगतो की हा मनुष्य मी आश्रमाजवळ आलं असताना सुद्धा न उठता खुशाल चटईवर लोळत होता व मी जवळ आल्यावर अहो सुख, अहो सुख असे म्हणत होता. आणि मी जवळ आलो तर याने मला मान सुद्धा दिलं नाही आणि मी जवळ आल्यावर असा म्हणत होता, अहो सुख, अहो सुख असा म्हणत होता. मला वाटते तो फार आळशी असेल. राजा बोधिसत्वांना म्हणतो की मला वाटते तो फार आळशी असल्यामुळे आखंड जेवून पोटभर जेवला असेल आणि त्याला आळस आला असेल आणि म्हणून तो झोपला असेल.
व त्यातच त्याला स्वर्गसुख वाटत असावे आणि झोपण्यातच त्याला काय वाटत असावे, स्वर्गसुख वाटत असावे. म्हणून तो काय म्हणत होता, अहो सुख असं तो म्हणत होता. असं कोण सांगतात, राजा त्या बोधिसत्वाला सांगतो की हा काही खरा तपस्वी नाही, कारण हा मला बघून सुद्धा उभा झाला नाही आणि चटईवर खुशाल लोळत राहिला आणि मला बघून काय म्हणतो, अहो सुख असा बोलत राहिला. याने खूप पोटभर जेवण केलं असेल आणि आळसामुळे याला मस्त झोप लागत असेल. तर याच्यावर बोधिसत्व काय म्हणाले, महाराज आपली गैरसमजूत झालेली आहे. हा तपस्वी यथेच्छ खाऊन अजगरासारखा इतस्तः लोळण्यास सुख मानणारा मनुष्य नाही. बोधिसत्व त्याला सांगतात की हा जो तपस्वी आहे, हा जो तापस आहे, खूप पोटभर खाऊन अजगरासारखा इकडे तिकडे लोळण्यामध्ये सुख मानत नाही. पूर्वी तो आपल्यासारखाच उत्तरेकडील एका प्रदेशाचा राजा होता. ह्याच्या पूर्वजन्म त्याचा झाला होता तेव्हा तो आपल्यासारखाच उत्तरेकडील एका प्रदेशाचा राजा होता. ते राज्य आपल्या तरुण मुलाच्या स्वाधीन करून तो माझा अनुयायी झाला. तो राज्य त्याने आपल्या मुलाला सोपवलं आणि तो माझा अनुयायी झाला. हिमालयावर जे माझे शिष्य आहेत त्यात हाच प्रमुख आहे. हिमालयावर जेवढेही माझे शिष्य आहेत त्या सगळ्या शिष्यांमधून हाच माझा प्रमुख शिष्य आहे. असे बोधिसत्व कुणाला सांगतात, त्या राजाला सांगतात. आजच तो येथे येऊन पोहोचलेला आहे. मार्गात फार श्रम झाल्यामुळे विश्रांतीसाठी तो जरा ओसरीवर पडला आहे. येत्या वेळेस तो एवढा मोठा प्रवास करून आलेला आहे आणि मार्गामध्ये त्याला फार श्रम झाल्यामुळे तो विश्रांतीसाठी जरा ओसरीवर पडला आहे. आता त्याने जे उद्गार काढिले त्याचे कारण आपल्या लक्षात आले नाही. आता तो जे म्हणाला अहो सुख हे तुम्हाला त्याचा अर्थ तुम्हाला समजला नाही. बोधिसत्व त्या राजाला म्हणतात, जेव्हा तो आपल्या राजवाड्यात राहत होता तेव्हा आपल्याप्रमाणे त्याचे शिपाई त्याचे रक्षण करीत असायचे. जेव्हा तो राजा होता आधीच्या काळामध्ये, तर जेव्हा तो आपल्या राजवाड्यात राहत होता तर आपल्याप्रमाणे त्याचे शिपाई सुद्धा त्याचे रक्षण करीत असायचे आणि तो आपल्या जीवाला धोका न पोहोचावा म्हणून दुसऱ्या लोकांवर सक्त नजर ठेवीत असे. आणि तो राजा असताना, जेव्हा तो राजा होता तेव्हा तो काय करायचा, आपल्याला कुणी धोका न पोहोचावा म्हणून दुसऱ्या लोकांवर तो सक्त नजर ठेवीत असायचा. हांजी करणाऱ्या आणि लांगुल लाचन करणाऱ्या लबाड धूर्त लोकांनी त्याला घेरले होते. हांजी करतात नाही का, तोंडावर चांगलं आणि मग पिठपीचे नाही का, हांजी या करणाऱ्या आणि लांगुल लांछन करणाऱ्या लबाड धूर्त लोकांनी त्याला म्हणजे घेरले होते. आपल्या अंतपुरातील स्त्रियांवर देखील विश्वास ठेवणे त्याला इष्ट झाले वाटत नसे. म्हणजे त्यांच्या जो राजवाड्यामध्ये स्त्रिया देखील होते त्यांच्यावर सुद्धा तो राजा असून विश्वास करत नव्हता, विश्वास करूशा वाटत नव्हता. अशा स्थितीत राजसंपत्ती त्याला विस्मय वाटली, अशी स्थिती त्याच्यावर होती आणि म्हणून त्याला राजसंपत्ती विष म्हणजे जहरासारखी, जहर नाही का, त्याच्यासारखी वाटली आणि अर्थात राजवाड्यातील सुखाला कंटाळून त्याने बंधनागाराचा त्याग केला आणि त्याला विषकारक वाटली आपली संपत्ती सगळी आणि त्यांनी काय केलं, राजवाड्याचा जो त्याचा सुख होता तो कंटाळला त्या सुखातून आणि बंधनागाराचा त्याने त्याग केला आणि तो हिमालयावर माझ्या आश्रमात येऊन राहिला. अशाप्रमाणे त्यांनी राजसुख सगळं सोडून दिलं. त्याच्या कुणावरही विश्वास काही बसत नव्हता आणि तो कंटाळला होता ह्या सगळ्या विश्रामापासून. तर त्यांनी हे सगळं त्यागून दिलं आणि तो हिमालयावर येऊन माझ्या आश्रमात येऊन राहिला. आता जेव्हा त्याने आपल्याला बघितले, बोधिसत्व सांगतात त्या राजाला, आता जेव्हा त्यांनी तुम्हाला बघितले तेव्हा आपण अशा राजसंपत्ती रूप विपत्तीतून पार पडलो. तेव्हा त्याला समजू आलं की आपल्याजवळ अशी राजसंपत्ती होती आणि आपण अशा राजसंपत्तीच्या विपत्तीतून पार पडलो, याची त्याला पुन्हा एक वार आठवण झाली असावी.
त्या राजाला बघून त्याला आठवण आलं असेल की मी पण राजा होतो, माझ्यासोबत असं असं झालं ना, अशा प्रकारे मी सगळं आपला राजवाडा सोडून, आपली पद सोडून मी संन्याशी झालो. व त्याने अहो सुख असे काढले असेल, त्याला आठवलं असेल म्हणून त्याने काय म्हटलं, अहो सुख असं म्हटलं असेल. असं कोण म्हणते? बोधिसत्व त्या राजाला सांगतात. राजाला बोधिसत्वाचे भाषण ऐकून फार आश्चर्य वाटले. राजाला बोधिसत्वांचे उपदेश ऐकून खूप आश्चर्य वाटले व आपण तापसाविषयी भलतीच कल्पना केली. म्हणजे त्याला असं समजू आलं की मी तो एवढा चांगला पुरुष आहे, परंतु फक्त तो लोळत होता, विश्राम करत होता आणि त्यांनी मला बघून सुद्धा माझ्यासाठी उभा राहिला नाही. ह्या गोष्टीचा मला राग आला आणि त्याच्याबद्दल मी किती प्रकारे विचार करू लागलो. राजाला याच्याबद्दल म्हणजे वाईट वाटले आणि बाहेर जाऊन त्याने त्या तापसाला वंदन केले. आणि मग राजा जेव्हा बाहेर गेला आश्रमाच्या, तेव्हा तो तापस तिथे लेटला होता. तर त्याला राजाने जाऊन काय केले, वंदन केले आणि त्याला त्याचे वृत्त विचारले. तापसाने आपण राजवाड्यातील सुखांना कसे कंटाळत गेलो, आणि त्या तापसाने सांगितलं की मी जेव्हा राजा होतो आणि राजवाड्याच्या सुखाला मी कशा प्रकारे कंटाळत गेलो, पण त्यांची सवय झाल्यामुळे त्यांच्या पुढे हिमालय पर्वतावरील आपल्या गुरुच्या मोकळ्या आश्रमात राहू लागल्यापासून आपणाला किती सुख वाटले. आणि तो सांगत होता की ते सगळं सोडून मी माझ्या गुरुसोबत राहू लागलो हिमालयावर आणि तिथे राहून मला किती सुख वाटू लागले आणि इत्यादी सर्व वृत्तांत त्यांनी राजाला सांगितलं. आणि तो म्हणाला, महाराज, आज जेव्हा मी हा तुमच्या मोठा लवाजमा पाहिला. आणि तो तपस्वी काय म्हणतो तो की महाराज, आज जेव्हा तुम्ही तुमचा हा मोठा लवाजमा पाहिला तेव्हा माझ्या राजवाड्यातील विपत्तीची मला आठवण झाली. आणि तो सांगतो की जेव्हा मी राजा होतो तर मला माझ्या राजवाड्यातील विपत्तीची मला आठवण झाली व सहजासहजी अहो सुख हे उद्गार माझ्या तोंडातून निघाले. हा तपस्वी जेव्हा राजा होता तेव्हाच्या बद्दल सांगत आहे. कुणाला? त्या राजाला. अशा प्रकारे सांगत होता. राजा म्हणाला, आपण मला क्षमा करा. राजा त्याला म्हणतो, आपण मला क्षमा करा. मी राज्य सुखात दंग झाल्यामुळे आपल्यासारख्या सत्पुरुषांची मला पारख करता आली नाही. मी ह्या राज्यसुखात दंग झाला आहो, बिझी झाला आहो आणि त्याच्यामुळे मला तुमच्यासारख्या सत्पुरुषांची ओळख करता आली नाही. ज्याने त्याने मला मान द्यावा असे मला वाटते. मी राजा आहो तर मला असं वाटते की ज्याने त्याने कोणीही असो त्यांनी काय द्यावं, मला मान द्यावं. व जर काही एखाद्या माणसाकडून स्वतंत्रतेचे वर्तन घडले तर त्याच्या मला ताबडतोब तिटकारा येतो. जसं की ह्या तपस्वीने त्याला बघून उभा नाही राहिला होता तर त्या राजाला वाईट वाटलं होतं. तशाच प्रकारे राजा सांगतो की कुणी जर मला मान दिला नाही तर त्याचं मला खूप वाईट वाटते. मगाशी आपण मला पाहून उठला नाही याबद्दल मला राग आला. आणि तो राजा त्या तपस्वीला म्हणतो की मगाशी तुम्ही मला बघून उठले नाही तर ह्या गोष्टीचा मला राग आला आणि त्यामुळे आपल्या उद्गारांचा मी भलताच अर्थ केला. आणि राग आल्यामुळे तुम्ही काय आहात हे मी न जाणून घेता मी भलतेच विचार करत लागलो तुमच्याबद्दल. अशा प्रकारे तो राजा त्या मनुष्याला म्हणतो. आणि त्यामुळे आपल्या उद्गारांचा मी भलताच अर्थ केला. आपल्या उदार चरिताच्या यापुढे माझ्या आचरणावर इष्ट परिणाम होईल अशी मला आशा आहे. राजा असा कुणाला म्हणतो? त्या तपस्वीला म्हणतो. तापसाने राजाला धर्मन्यायाने राज्य चालविण्याविषयी उपदेश केला. आणि जो तपस्वी होता त्यांनी राजाला मग उपदेश केला की धर्मन्यायाने तुम्ही राज्य चालवावे. तेव्हा राजा त्याला वंदन करून मग तिथून निघून गेला. राजाने मग त्या तपस्वीला वंदन केलं आणि निघून गेला. अशा प्रकारे ही गाथा होती. त्या गाथेचा अर्थ काय होता? एक तपस्या करणारा असतो तर एक आळशी असतो. दोन्ही सारखे दिसतात. मनुष्य दोन्ही सारखे दिसतात, परंतु त्यांना ओळखू कोण शकते? ज्याला फक्त पारख आहे तोच ओळखू शकते. कुणीही ओळखू शकते का? नाही. त्याच प्रकारे एक ध्यान करतो आणि एक झोपा काढतो. त्याच प्रकारे एक सगळं काही सोडून साधू बनतो. त्याच प्रकारे एक सगळं काही सोडून देतो. आपलं घर दार राजवाडा सगळं काही सोडून साधू बनतो आणि एक पोटासाठी परिश्रम करत असतो. अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती सुखी संन्याशी.
आणि ही गोष्ट होती सुखविहारी जातक नंबर 10 जातक ग्रंथ मधली. साधू साधू साधू.